आईला इथं माणूस मुंग्या वाचवतोय आणि आपल्या देवपूरला काय झालं काय झालं? जो तो म्हणते पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे. अरे ज्याच्या घरी लेक त्याच्या घरी सुख अनेक आणि या पोराचा का खार घालायचा का? हा खेड्यावर गेला असेल तो, येईलच तो आता. तो आला कृष्णा. आलं का? हा हा त्या हा मारी या गावाच्या उद्यापासून यायचं भादरनच बंद करून टाकतो. ज्योतिओ चालला जीव घ्यायला. देवा पांडुरंगा वाचू रे काय झालं बाबा हे? गावाला, तूच आहेस आता. हा, राम 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 राम. अरे किसना पांदीनं तू काय करत होता? पाय पाय उचलू उचलू तू चालत होता. अरे पक्या हे समजा तुला कसं रे ठाव? अरे मी तिथेच तर बसलो होतो विश्रांतीला. त्या मारी तुला तीच जागा दिसली? अरे काय सांगू तुला, मध्ये अशी मुंग्याची धाड चालली होती बघ. ती पायाखाली यायची, त्यांचा जीव वाचवायची कोशिश करायची. आणि माणसाचा जीव काय आणि त्या मुंग्याचा जीव काय एकच ना रे बाबा. सरकारी कामच्याकड्यांनो तुम्हाला काय, आमचं दुकान लागायची वेळ झाली की बाबा सरका जरा जरा. अरे बाबा लाव तुझं दुकान लाव. काय माहिती अंगावर उडवला काय माणसं पाहिजे जरा. अरे इथला पांडुरंगा आज चांगली बवणी होऊ दे रे बाबा. चांगलं नगदीचे गिराईक धाळ म्हणजे झालं. किसना तू खरंच देवपूरचा देव माणूस आहे. मी तुला सलाम करतो. खरंच तू एक बंद आहेस. अरे कृष्णा दाढी कर, त्याला कर लवकर उचलू. आईला या गावच्या लोकांची दाढीच करत नाही आता. वाळू द्या म्हणा बोकड्यासारखी, मग समजल त्यांना. अरे कृष्णा, आज काय झालं तू यासारखा बोलायला लागला? आ लय गरम झाला तव्यासारखा. गोष्ट तशी घडली बाबा. तू वेडा हा वेडा, सारं गाव वेड. एका चाकानं गाडी कशी चालणार? वेडा 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 अरे वेडा कृष्णा, वेडा. हे गाव काय आपलं येड्याला लय धाडती नाही. कुठून आला असेल येडा हे? आपण जाऊ दे बाबा, कर माझी दाढी कर बरं लवकर. अरे तुकाराम, तो वेळा नाही रे बाबा. अरे येड्या, आपण सगळं गाव वेळ. तू मला सांग, तुला रांगोळी काढता येतं का? स्वयंपाक पाणी येतं का? भाजी भाकर पाणी हे बायाचं काम असतंय, माणसाचं नव. चल बाबा माझी दाढी. अरे तुकारामदा, तू मला एक सांग, तू इतक्या दिवसाची तुझ्या मुलाला मुलगी बघतोय, तुला गावली का अजून नाही? तर त्याचं कारण हे आहे बघ, 100 मुलामाग 25 मुली कमी आहेत आणि त्यातल्या त्यात पैशावाले. पोटातल्या पोटात गर्भपात करायला लागली की मुलीचा, त्याला जबाबदार कोण मग सांग बर? खरं आहे कृष्णा तुझं, खरं आहे. असं असतात आपल्या गरीबाच्या पोराला कोण देईन पोरगी? पोरी कमी पोरं जास्त आणि गरीबाचे नवरदेव गेले वाया. अरे लेक म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे. पण काही बिंडोक लोक समोर हुंडा द्यावा लागते म्हणून पोटातच मारतात रे, पोटातच मारतात. प्रधानजी, वैरी राजा आपल्या नगरीत धुमाकूळ घालण्याच्या प्रयत्नात आहे. आजा प्रधानजी, लवकर त्याच्या सैनिकाला आपल्या नगरीत येऊ देऊ नका. जा म्हणतो ना, जा लवकर, नाहीतर गाव आपलं सारं ओस पडेल. अरे वेड्यासारखं काय म्हणतोस? पळ इथून, पहिलेच आमचं डोकं चालेल ना. वेडा कुठला? पळ इथून, चल. जाऊ दे सकारामदा, ती येळे लोक म्हणजे देवातच जमा असते. त्याच काय करायचं? अरे जा बाबा जा, सुसू दे आम्हाला. जा 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 जा. कृष्णादा, ही गोष्ट आपण सरपंच साहेबाकडे काढू, बघू काय म्हणतात ते. चल आत्ताच, चांगल्या कामाला उशीर कशाला? हो चल 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 चल. ना, मी बी एका पोरीचा बाप आहे. जाऊ दे बाबा, कर माझी दाढी, मी काय म्हणतो, कर माझी दाढी. याची एवढी भादरतोय आणि मग जाऊ आपण सरपंच साहेबाच्या इकडे. भादर हो हो हो. अरे सध्या जाय की मोरण दे की सरपंचाला आवाज. आता दारू बिरू सोडली ना तो. आता जा जा जा, आता याचं काय करायचं? झालं तर मग आपलं गावाचा विकास तोच आपला ध्यास. अहो सरपंच साहेब, घरी आहेत का सरपंच साहेब? अरे कोण सदा तो? मंडळी वाटतं. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार.
या मंडळी या. बसा मंडळी बसा. सदा तुझा तर फार बदल झाला. तुला पाहून मला फार आनंद झाला. सरपंच साहेब, मला खरंच माणूस बनवणारे माझे खरेच गुरुभाऊ माझे हारे आणि नारे आहेत साहेब. असं सरपंच साहेब, आपल्या गावचे हरे आणि नारळ आहेत ना, ते देवमाणसं आहेत. हर एक बिमारीचा इलाज आहे त्यांच्याजवळ. सरपंच साहेब, असं नाही. आपलं गाव आणि आपली माणसं गावाच्या भल्यासाठी सरपंच साहेब आमचा जन्म झाला. असं अगं सगुना गावकडे आले. जरा चहाचं बघ बरं. हऱ्या खरंच तुम्ही या गावचे देवदूत आहात. आमचं काय घरी देव उपरचे कमाल. तुम्ही तर त्या बाबा चमत्काराला भेटण्यास गेले होते म्हणा. अहो, सरपंच साहेब, या हाऱ्या नाऱ्यानी त्या बाबाला लई इंग दावला आणि तो बाबा आता धूम पळाला आणि त्या नदीत जाऊन डुबला बघा. बरं ठीक आहे. याच्या सगुना मला नाही आणला चहा. या बया विसरलेच की मी तुम्हाला आता आणते त्या. सरपंच साहेब, कृष्णा काय म्हणतोय बघा, गावच्या भल्यासाठीच आहे. कृष्णा काय म्हणतो? अरे गावकऱ्यांनो, कृष्णा आपल्या गावची शान आहे. बोल कृष्णा काय म्हणतो? काय सांगू सरपंच साहेब तुम्हाला, काही दिवसानं आपलं देवपूर ओस पडेल. आपल्या गावातील एकाही मुलाचं लग्न होणार नाही. आपलं देवपूर भकासपूर होईल. भकासपूर देवाची शपथ खरं सांगतो. सरपंच साहेब किसना खरं बोलते. कृष्णा शुभ शुभ बोल. कशा पाय बोलतोस असं? आता तू या गावची शान आहे आणि तूच गावामध्ये असं वाईट बोलतोस. असं का कृष्णा, असं का? सरपंच साहेब, कृष्णाच्या कानावर फार वाईट गोष्ट आली म्हणून कृष्णा असं बोलतो. कृष्णा सांग बरं बाबा, कोणती गोष्ट आहे ती? कृष्णा, तू गावाच्या भल्याचाच विचार करतो ना, मग सांगून टाक की सरपंचांना, कशाला भेटतो? सरपंच साहेब, पहिलेच आपल्या गावात मुलींची कमी आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या गावचे मोठे मोठे पैसेवाले तुम्ही समजून घ्या. हे पत्र आपल्याला शासनाकडून आलेलं आहे आणि हे जवळच आपल्या देवपूर हे गाव तर आपल्याला माहीतच आहे. हे देवपूर गाव भारत माध्यमिक शाळेनं दत्तक घेतलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची रॅली काढायची आहे आणि संदर्भ असा आहे, स्त्रीभ्रूण हत्या, लेख वाचवा लेख शिकवा, अशा हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपले विद्यार्थी घेऊन जा आणि जनजागृतीचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवा. अरे कृष्णा, बरंच झालं रे बाबा त्या सरपंचानं निर्णय घेतला ते. सदा खालची ती आरसा करू दे बाबा दाढी. अरे कृष्णा, तो असं कसं बरं काम बरं? अरे बाबा, मीटिंगचा टाइम झाला आणि तू इथंच. अरे हऱ्याणाऱ्या,
थांबा बाबा, सध्याच्या दाढीवर आखरीचा हात मारू द्या. झालंच की आता. अरे 10चा टाइम होता मीटिंगचा. तिथं तयारी कोण करणार? आपल्यालाच करायची ना. चल लवकर. होय होय, आलो. सदाची दाढी झाली, सामान आवरतो आणि निघतो आता. अहो मीच म्हणलं कृष्णादाला, आज माझी दाढी कर, आज मीटिंगला जायचं ना. अरे मीटिंग मध्ये काय आपल्याला सोयरी करायची? अहो चांगलं तर दिसलं पाहिजे मीटिंगामध्ये. अरे बाबा दाढी केल्यावर चांगलंच दिसते माणूस. चल. अरे चाल. अरे कृष्णादा आलोच मी. होय मावरा, शर्ट घालून येतोय. बाबा आजचं काम चला.